जागा मिळेल तिकडे झोपून द्या तुम्ही दोघे लवकर
तिथेच हो आता तिथून येणार आहे. यालाही कारण आहे माझं ते अस्तित्व होतो आणि अस्तित्व मला पुनश्च प्राप्त करायचंय. खरं आजही गतकाळाची आठवण झाली म्हणजे अंगारसारखा शार येतंय. आणि काय दृश्य माझ्या नेत्रासमोर कोण होतो मी आणि आज काय झालो मी सामान्य आहे. तर या विश्वाचा धन या धनाचा आगार जन्मात होते नाही कुबेर महाराज. पण हे विश्वधन लुटला जाऊ नये याच्यासाठी ब्रह्मदेवानं काय केलं आणि त्या त्याच्यामध्ये धनरक्षणाची जबाबदारी दिली. त्याच्यात मी धनाचं रक्षण करत होतो म्हणून हे सारं विश्व आम्हाला रक्षण ओळखत होते. पण कुणीतरी खरंच म्हटलंय दैवाचा दुर्विलास तिथे या विश्वात प्रत्येकाचा नैराद असतो. या शतगिवाच्या बाबतीत त्या कालावधीत आमच्या ठिकाणी रक्षकाने अधर्म अत्याचार केले. विश्वाची विश्वघडी विस्कळीत झाली. त्यावेळी देवतांनी काय केलं ज्याने गुन्हा केला त्याला साधन न करता आम्हा सर्व रक्षकांना राक्षस 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 घोषित केलं. मान सन्मान समजा विश्वाचा आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आज तिचा निर्णय घेतला. ज्याने जन्म दिला ज्याने मान जन्मात दिला त्याने आमचा अस्तित्व संपवलं. मग त्या देवतांची काही काय करावी म्हणून ब्रह्मदेवाला दाखवलं. भक्ती केली अमरत्वाचं वरदान मिळालेलं आहे. या वरदानाचा अर्थ करून इकडे काय येतोय आवाज राहिला.
आणि समाधान कोणत्या गोष्टीत असेल. परमेश्वराचं नामस्मरण करत स्वर्ग मृत्यूल वाता त्रिभुवनात माझी भ्रमंती आणि वीर भ्रमंती करत असताना आमचे बंधुराज शतग्रीव यांच्यावर माझे झालं. मग आपण आमची जाणीव वा वा निरीक्षण केलं. अहंकाराचं वाद दिसू लागलं. मग हे वाद कसं शांत करावं हे मी जाणतोय. तेव्हा असंच करावं. तुला काय अधिकार तुझा आणि माझा काही संबंध संबंध काय संबंध. तू आणि मी कोणी बळकाय नव्हे. आपण दोघे भाऊ भाऊ संजय राहू संजय खाऊ जागा मिळेल तिकडे झोपून तुझा माझा काळीचा संबंध नाही. तू ब्रह्मदेव पुत्र हो पण देवतांचा वेळ हा माझाही बाप ब्रह्मदेव हो. माझं काय काय म्हणजे मृत्यूलोक कुणाचा म्हणत मला म्हणता माझा गुण कुणाचा म्हणतो स्वर्ग कुणाचं देवतांचा माझं काय. अरे औषध असलं आपण भाऊ 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 तुझं नातं नकोय पण नारदा मी गप्प बसला नाही. काय करणार ज्यांनी जन्म दिला हा अस्तित्व दिला हा त्यांनी अस्तित्वात संपवलं. हो बोलणारे काय कारण आहे मला सांग. आजवर ज्याने ज्याने स्वर्गावर स्वारी केली अरे वरच गेलो पुढे शाळेत नव्हते इतरांच्या बाबतीत हा तुला माहित नाही काय फसविलं हो कुणाला अरे ज्याने जन्म दिला त्या ब्रह्मदेवाला फसविलं. बरं केलं बापाला फसविलं. काय केलं काय भक्तीने नाट्य नाट्य केलं हो. आणि प्रसन्न तिला अमरात्वाचा वरदान असं काय दिलं का एवढं शस्त्र अस्त्र वृक्ष आपल्याला कशापासून मृत्यू नाही. तू मेला अमर्याचा अर्थ करतो. अरे मला कळतो पण विश्वाचं नियमच असे जो जो जन्माला आला त्याचा शेवट ठरलेलाच आहे. या विश्वास शाश्वत काय अरे काहीच नाही निर्माण होतात त्यामुळे आहेच आहे माझ्याकडे कसं म्हणणार एवढं संपूर्ण भाऊ बोलतो ना जाऊन सांगितलं तरी मला काही फरक पडत वरदानच तसं कोणतं रे या विश्वामध्ये प्रत्येकाला नेत्र किती डोळे दोन होय ना दोन पण 3 डोळे कुणाला देवादिदेव महादेव अन्य कुणाला आहेत का नाही ना नाही मग वरदान काय माहितीये त्रिनेत्रधारी नारी त्रिनेत्रधारी नारी काय जर जन्माला येईल तरच माझा संवाद असं काही घडणार नाही. तू काही म्हणणार नाही आणि तुला पोचल्याशिवाय पोचवायचं बंद निघालोय. आक्रमण आक्रमण जाणार सुद्धा नाही पण भाविराच्या मुलाचे कारण याला कारण आहे. मला सांग भूतकाळ भविष्य का आणि वर्तमान जाण्याची जाणशक्ती कुणाजवळ आहे. हा मात्र गोंधळ आहे. गोंधळ काय भूत भविष्य वर्तमान त्रिकाला त्यांच्या नाही. हो मी काय करणार आहे त्यांना करणार. हो पण देव आमच्या बाबतीत काय करणार हे मला कळणं शक्य नाही. ही शक्ती जर का तुला मिळाली तर कशी काय रे आहे ना. एक मार्ग आहे काशी नगरी आणि काशी नगरीचा राज करता राजा शिवराज. पुन्हा पाऊल जाऊ नको. अरे काशी नगरीचा राजा माझा विषय त्याचा काही संबंध होतो का. हे संबंध असल्याशिवाय सांगतोय काय काशी नगरीचा राज करता राजा शिवराज याची कन्या नाव तिचा नेत्रप्रभा तिला सुखाई जाण्याची जाणशक्ती तेव्हा तिच्यावरती आहे. एक मानव कन्या हो भूत भविष्य वर्तमान त्रिकाला द्यायला हो नारदा
ती जर माझ्या तरी झाली तर प्रश्नच मिटला. बैठ इथे निर्णय इथं. ठीक आहे. आणि तोरणा उपस्थित झाला अर्थात नमस्कार करतोय एवढं कळत नाही. आम्हाला राष्ट्रबंधू तुम्ही माता बंधू म्हणून तुम्हा दोघांनाही मानवंदना दिली. मग तुम्हाला दोन्ही बाजूला आशीर्वाद देणं हे माझं कर्तव्य आहे. प्रकार नाही ना पण तुम्हा दोघांना असा आशीर्वाद आहे की तुम्ही दोघे लवकरात लवकर वशी माझ्या घरात अवलोकन कर. विचार मला वाटतो आला लक्षात. अरे दूर राहा ना. एक काम कर, एक तर मला तरी माग तर शब्द जाऊन तिकडे बोल. तू सांगतो याला अपमान केला नाही. रक्षक म्हणून आम्हाला जन्म देवताने दिला. रक्षकाच राक्षसही आम्हाला देवताने बनविलं. हा म्हणलं म्हणून सोड घ्या. प्रतिशोध घ्यायला हवाय. पण स्वर्गावर जाण्याची गरज नाही. प्रतिशोध घेण्यासाठी मृत्यू की काशी नगरीचा राज करता राजा शिवा लागतो. आम्हाला नाही करतो. हात तोडे ना त्या राजकारणाला शेवट करू दे. अरे मारून काय मिळणार. मग माराय करेल त्याची ऐकून दे कन्या नेत्र मोठी डोळ्यात नवद राहते. आम्हाला काय करतो. मलाही माहित आहे. अरे मारायचं नाही. भूत भविष्य आणि वर्तमान हे त्रिकाल ज्ञान एक मानव कन्यातून केलंय. ती जर आम्हाला मिळाली तर देव काय करणार हे आम्हाला अगोदर कळेल. मी काय करायला हवं. जिथे असेल तसे असेल घेऊन ये. एवढा नाव निघा. पाय नीट लाव, नाका तोंडाची घडी. काय करतोय. एक लक्षात काय राजकुमारी जेव्हा मिळेल तेव्हा देवतांचा विचार. तोपर्यंत थोडा की जेवढे होते प्रत्येकाचा पाय शेतकरी अरे आल्यापासून निरीक्षण केलं. अहंकार दिसू लागला. मग या अहंकाराचं वादळ कसं शांत करावं हे मी पूर्णपणे जाणते. पण हे म्हणत म्हणवा तू तुझ्या जीवनात कधी अहंकार करू नको. कारण अहंकार झाला तर त्याचा सर्वनाश ठरलेलाच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्याची निंदा. दुसऱ्याची निंदा मानवाने कधीही करू नये. कारण जर का आपण दुसऱ्याची निंदा केली तर आपल्या जीवनातील पाप हे वाढलं जातं. आणि एकदा का पाप वाढलं गेलं तर इथंच करावं लागतं आणि इथंच भोगावं लागतं. तेव्हा दुसऱ्याची निंदा न करता त्या परमेश्वराचं नामस्मरण करा. माझा देव सदैव वर्षी राहील, सदैव वर्षी राहील, सदैव वर्षी राहील. निंदा नको कुणाची, निंदा नको कुणाची.
रे